आणि ज्यांचा अभंग घेतला त्यांनी सुद्धा आपलं माहेर सांगितलं. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. माहेरात कोण कोण याची यादी सांगितली? कोणी? नाथबाबांनी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करीतसे पाप भंगा. पुंडलिक राहे बंधू त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. हो माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. म्हणून नाथ महाराजांना वेळोवेळी आपल्या माहेराची आठवण येते. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण. सगळ्या महिलांच्या आवडीचा अभंग आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. सगळ्या संतांना माहेर आवडतं. कवयित्री बहिणाबाईंच्या कविता आपल्याला शाळेमध्ये असायच्या, आणखी नाही आहे. त्यांनी आपलं माहेर एका कवितेमध्ये सांगितलं. बहिणाबाई म्हणतात, आज माहेर आले जाण, झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. बहिणाबाई म्हणतात, एखादी महिला माहेराला निघाली आणि माहेराला जात असताना फाट्यावरती उतरली. कोरेगावच्या गावामध्ये यायचंय तिला, आणि वाटेमध्ये चालत असताना तिला एखाद्या दगडाची ठेच लागली, तर ती बाई त्या दगडाला शिव्या सुद्धा देत नाही, कारण तो दगड तिच्या माहेरच्या वाटेचा दगड आहे. बहिणाबाई म्हणतात, माझ्या माहेराच्या वाटे विकू नका वाढू जास्त, जरी लागल्या रे ठेचा वाटेवरच्या दगडा, तुले फुटली रे वाचा, आज माहेर आले जाण, झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या. कुठली वाट? माहेराची वाट. महिलांना माहेर फार आवडत, पण कुठपर्यंत माहेर आवडतं त्याचे काही लिमिटेशन आहे. जोपर्यंत माहेरामध्ये यांचे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत महिलांचं माहेर जिवंत आहे. माहेरामध्ये जर आई जिवंत असेल तर मुलीची पिशवी रिकाम्या हातानं कधीच परत येणार नाही. माय तांदूळ देईल, माय ज्वारी देईल, माय मटकी देईल, नसल आईकडे काही, पण एक 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा का होईना पण माय पिशवीत टाकून देईल. याला आईचं अंतकरण म्हणतात. आपला नातू उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला येणार आहे म्हणून आपले वडील म्हणजे मुलाचे आजोबा 50 रुपयांची चिल्लर करून ठेवतात, 1-1 रुपयाची. का? माझा नातू येणार आहे, 1-1 रुपये त्याला दुकानात जाण्याकरता लागतील. म्हणून सगळ्या कोरेगावच्या महिला आहेत, माझी विनंती तुम्हाला, जोपर्यंत माहेरामध्ये आई वडील जिवंत आहे तोपर्यंत सतत माहेराला येणं जाणं करत चला, कारण हक्काने चप्पल सोडण्याचा उमरा तुमचा आणखीन शिल्लक आहे.
जा माहेराला, बिनधास्त आई वडील जिवंत आहेत. पण त्याच्याही पुढचं ऐका, आई वडील गेल्यानंतर तुमचा भाऊ, तुमचा भाऊजाई प्रचंड तुमची श्रीमंत आहे, त्यानंतर कृपया बोलवल्याशिवाय माहेराला जाऊ नका, कारण तुमचा अपमान होण्याची दाट शक्यता आहे. बोलवलं तर जायचं. सगळ्या महिलांना प्रिय काय आहे तर ते म्हणजे माहेर आहे. पण माहेराची आठवण डेली येतेच असंही नाही. कधी येते माहितीये माहेराची आठवण? ज्या वेळेला मुलीला प्रचंड सासरी त्रास सुरुवात होतो, त्यावेळेला मुलीला माहेराची आठवण येते. जात सासूचा सोसना, कुणी माहेरच येईना. प्रचंड त्रास सुरू झाला, जात सुरुवात झाली की मग मुलीला आठवण येते की माहेराची आठवण येते. अशीच एक सासरवासीन स्त्री आपल्या कोरेगावची सासरच्या जाचाला कंटाळली म्हणून तिनं शेवटचा पर्याय निवडला. आणि बऱ्याचशा मंडळीत, महिला मंडळी तो पर्याय निवडतात. तो पर्याय म्हणजे आत्महत्या करणे, जीव देणे. हातामध्ये धुण्याचं साहित्य घेतलं, बादली घेतली आणि धुण्याच्या निमित्तानं जीव देण्याकरता निघाली, आत्महत्या करण्याकरता निघाली. जवळ असं एक विहीर होती कडीला, आहे ना आपल्या जवळ इकडे विहीर? पाणी आहे का विहिरीमध्ये? तर उडी मारल्यासारखी मेली बी पाहिजे, फक्त गुडघे फुटून. विहिरीवरती गेली, आत्महत्या करायचा विचार तिथं चालू आहे, आदिनाथ महाराज. आणि सगळ्या महिला तो पर्याय निवडतात आत्महत्येचा. सगळ्या कोरेगावच्या महिलेला सांगतो, प्रपंचामध्ये किती दुःख झालं, त्रास झाला, लढत राहायचं, पण आत्महत्या करण्याचा विचार आयुष्यामध्ये कधी डोक्यामध्ये आणायचा. लढायचं पण आत्महत्या करायची नाही. तिचा विचार चालू आहे, जीव द्यायचा आहे, आत्महत्या करायची. विहिरीच्या काठावरती बसली, विचार करू लागली, माझे घरी 2 बाळ आहेत, माझे लेकर आहेत. असाही विचार येत होता, तसाही विचार येत होता. असा विचार करत असताना तिची एक बालमैत्रीण त्या ठिकाणून चालली. तिनं पाहिलं, बाई म्हणली, ही तर इमल आहे, इकडे काय करते? म्हणून धावतच आली, हाताला धरलं, काय ग इकडे काय करते? त्याने सांगितलं, काही नाही, सासरच्या जाचाला कंटाळले, सासूच्या जाचाला कंटाळले, दिराच्या जाचाला कंटाळले, ननंदेच्या जाचाला कंटाळले, सगळ्यांच्या जाचाला कंटाळले, म्हणून शेवटचा पर्याय निवडलाय आत्महत्या करणे, जीव देणे. म्हणून जीव द्यायला या विहिरीवर आले. तिची मैत्रीण फारच सुंदर होती, चांगली होती, विचाराने समृद्ध होती. तिने सांगितलं, अगं वेडे, तू जर मेलीस ना, तुझं वर्ष श्राद्ध झालं की दुसरं लग्न करील. तुझ्या घरी तुझे 2 लेकर आहेत, त्यांचा विचार कर. तिने सांगितलं, नाही, एवढा त्रास मला चालू आहे, आता मी काही जरी केलं तरी मी राहणार नाही. तिने सांगितलं, अगं वेडीस का ग, हे काय शरीर काय आपल्याला परत परत भेटणार आहे का? अगं आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावं तसं सापडलंय. कीर्तन ऐकणारी होती ती, त्याला उपदेश करू लागली. तिने सांगितलं, नाही, आता मी ठरवलंय जीव द्यायचा आहे. मग तिने सांगितलं, एक काम कर, तुला आत्महत्या करायची ना, मग माहेराला जाऊन राहा. कुठं जा? हे त्रास देतात ना तुला सासरचे, मग माहेराला जाऊन राहा. तिने सांगितलं, अगं मी आता 5 महिने माहेरालाच होते. झोपल्या काय मागच्या? 5 महिने कुठे होते? माहेराला होते. 4 माणसं इकडले आले, 4 माणसं इकडले आले. माझी मावशी आली आणि माझ्या मावशीनं पोट असं तोंडावरून आणि डोक्यावरून हात फिरून सांगितलं, अगं येडे, नवऱ्याने बडील आणि पावसाने तुडील एकच असते. मला जर माझ्या नवऱ्याने हाणलं नाही तर मला झोप लागत नव्हती. एवढा सासरवास मी सहन केलाय. मग झोप याय ना तर मग मी नवऱ्याला काहीतरी बोलायचे, मग पाठीत 2-3 बुक्के घातले की मला झोप लागायची. एवढा सासरवास मी काय केलाय, सहन केलाय. आणि तुला हा सासरवास सहन होईना? आत्ता खरं सांगू का, 15 दिवस झाले मला इथं आणून घातलंय कोरेगाव मध्ये, पण ह्यांचा परत मला जाच सुरुवात झालाय, त्रास सुरुवात झालाय.
आता मी ठरवलंय बघ, वडिलांकडे जायचं नाही आणि सासऱ्यांकडे जायचं नाही. किती दिवस आपल्या वडिलांना तरी आपण त्रास द्यायचा आहे, सारखं त्याने तेच भांडवून मिटवत राहायचं आपलं. म्हणून आता एक ठरवलंय, आता जीव द्यायचा. तिची मैत्रीण लई भारी होती. ती म्हणली, हे बघ, माहेराला जाऊ नको, सासरला जाऊ नको, माझ्याकडं तिसरा ऑप्शन आहे, तिसरा पर्याय. ती लई हुशार होती. तिची PhD बारामतीला झालती सर. यायला लक्षात तुमच्या? हा, ती लई चॅप्टर काहींच्या येईल, काहींच्या उद्या लक्षात येईल. हा, ती लई हुशार होती. तिने सांगितलं, हे बघ, माहेरला जाऊ नको, सासरला जाऊ नको, माझ्याकडे तिसरा पर्याय, तिसरा ऑप्शन आहे. मारायचं नाही, सासरला जायचं नाही आणि माहेराला जायचं नाही. तिने सांगितलं, कोणता पर्याय? हे बघ, जवळ असल्यावर माणसाला किंमत कळत नाही म्हणली. कोणता पर्याय? काही नाही, काय करू, कर्जतला जाऊ, मग तिथून एक रिक्षा पकडू, मरळ महाराज, आणि रिक्षा पकडला की राशीनला जाऊ. राशीनला कडक देवीचं ठाण आहे का देवी? कोणती देवी आहे? जगदंबा माता. जाऊ जगदंबेच्या पुढं आणि जगदंबेला नवस करू, सासरा टेम्पो खाली घाल. काय नवस करा जगदंबेला? सासरा टेम्पो खाली, सासूला हट्याक येऊन दे. दिराचं तिकडं काय होती, वाटोळ होऊन द्यायचं का? बरं, दिराचं तिकडं वाटोळ होती. आणि अगं येडे, देवीने तुझा नवस पूर्ण केला, एकटी राशीन, एकटी. पटली आयडिया? मारायचं नाही, माहेराला नाही, सासरला नाही. लगेच उठल्या, 3 चाकाचा रिक्षा नसते का ओढायचा असा, त्याच्यात बसल्या की लगेच राशीनला गेल्या आणि जगदंबे मातेला पहिलं प्रार्थना केली आणि पहिला नवस केला. सतगर पावागे पावागे सत्वन पावागे जय श्रीराम. सदगर पावगे रोडगा वाहिन तुला भवाने आई रोडगा वाहिन तुला सदगर पावगे वाह, छान महादेव महाराज. पहिला नवस केला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. सत्वर म्हणजे लवकर. सत्वर म्हणजे काय? बोर झाले का? चहा सांगायचं का? बरं ठीक आहे, चला. सत्वर म्हणजे लवकर.
इंग्लिशमध्ये क्विक, फास्ट, इमिजिएटली, बरोबर. सत्वर म्हणजे लवकर. पुढचा शब्द आहे पाव. पाव म्हणजे वडापाव. पाव म्हणजे प्रसन्न हो. आपण काय म्हणतो, वडापाव म्हणतो ना, ते सावित्री पौर्णिमेला महिला म्हणतात ना वडापाव. सत्वर म्हणजे लवकर, पाव म्हणजे प्रसन्न हो. पुढचा शब्द वापरला भवानी. काय शब्द वापरला? भवानी म्हणजे जगदंबाचे स्वरूप आहे. भवसागरातून तरुण नेणारी आई, तिचं नाव भवानी. पण या महिलांनी भवानीचं लईच वाटोळं केलंय शब्दच. तिचं एखादीचे भांडणं असली आणि कीर्तनाला निघाली बघ ही भवानी, आणि आली बघ ही भवानी असे म्हणतात. पण भवानी शब्द एवढा वाईट नाही. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासूर मर्दनाला गो, विविध तापाची करावया जाणणे, लागी तू बाबाची निर्वाणी. आदिनाथ महाराज, तुम्ही असं वाजी जाऊ नका, कारण एखादं कुठून बी वार एखादा करू येऊ शकत. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, भवसागरातून तरुण नेणारी आई, तिचं नाव म्हणजे काय? भवानी. आता ऐका इकडे बघा. भवानी आई मला लवकर प्रसन्न हो. अभंग अर्थ कळाला का तुम्हाला? भवानी आई मला लवकर प्रसन्न हो. आता पुढचा शब्द रोडगा वाहीन, मी तुला रोडगा वाहीन. आता कसा करायचा रोडगा? आता रोडग्याची मी तुम्हाला रेसिपी सांगतो. एकदा तैट अंगाने बसला, बैठे बैठे सावधान, जनगण म्हण नाही आपलं ते सकाळची प्रार्थना ध्यानात आली सर असल्यामुळे बाय. आता बघा रोडगा तयार करायचं. काय करायचं आपल्याला सर? रोडगा. आता रोडग्याची रेसिपी सांगतो बघा. आता घ्या साहित्य. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. किती झाल्या? वाट्या नाही मोजायच्या, वस्तू मोजायच्या. हा ते वाट्या मोजायलेत. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ घेतलं का? त्याच्यात मिक्स करायचा गुळ. किती झाले? 3. कोणी 4 म्हणाले, काही शिंदे गटात देत, काही ठाकरे गटात देत, मलाच मिळाला का नाही. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. मी हानू घेईन बरं का ह्या पुढे. हो हो ना, ते 3च म्हणायला. हा 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. का वाटीच कमी करू? हा ना, माझी वाटी सटकाची वेळ आली तरी तुमच्या डोक्यात बसा ना. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. वस्तू झाल्या 2. मिक्स करायचा गुळ. किती झाल्या? 3. त्याच्यात मिक्स करायचं दूध. किती झाल्या? 4. आणि चांगली कणकीसारखं मळवायचं. काही भागात त्याला ओंडा म्हणतात, काही भागात त्याला कणिक म्हणतात. कणकीसारखं मळवायचं आणि हातावर असं थापायचं. थांबा लगेच नका की घरी गेल्यावर थापा.
हातावर हातावर थापायचं आणि विष्णू महाराज जाड नाही थापायचं, पातळ नाही थापायचं. कसं थापायचं? जाड थापायचं. म्हणून हे बघा जुन्या काळातल्या ज्या म्हाताऱ्या आहेत ना, त्या सुनानी जर जाड भाकरी केल्या तर टोम नाहायच्या. काय म्हणायच्या? काय रोडगे केलेत हे असले. काय करायचं? जाड करायचं तव्यावर. आता मीच टाकू का ती पण? हा बरं ठीक आहे. तव्यावर टाकायचं आणि चांगलं काका भाजून घ्यायचं. मग तयार काय झाला? बोला की रोडगा. किती वस्तू झाल्या? 4. आणखीन एक राहिली ना. काय? अग्नी राहिली ना. जाळ, अग्नी ज्याला आपण म्हणतो. किती वस्तूपासून तयार झाला? हे बोट बघा की 5 वस्तूपासून तयार झाला रोडगा. तसं शांती ब्रह्मनाथ महाराज यांनी या शरीराला रोडग्याची उपमा दिली. कारण सर माझ्या समोर बसलेले टीचर आहेत. कारण हे सुद्धा शरीर कशापासून बनलेलं आहे? पंचमहाभूतापासून बनवलेलं शरीर आहे. तुकोबाराय म्हणतात देह हा आणिला पाचाचा उसना. हे पंचमहाभूतापासून बनवलेलं शरीर आहे. म्हणून महाराज म्हणतात ज्या देवाने दिलं त्याच देवाला हे रोडगा हे शरीर देऊन टाकायचं. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका मने आनंद. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. चरण न सोडी सर्वता आण तुझी पंढरीनाथा. आपलं हे शरीर आपल्या देवासाठी समर्पित करून टाकायचं. आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित करून टाकायचं. आज आपलं कीर्तन उजेडामध्ये चालू आहे. याचं एकमेव कारण असं आहे की अंधारामध्ये सीमेवरती कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक आहे, म्हणून आज आपलं कीर्तन गावामध्ये उजेडामध्ये चालू आहे. आज आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. त्याचं कारण आहे कुण्यातरी आया बहिणीनं आपला मुलगा सीमेवरती पाठवलेला आहे, म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. आज वयाच्या 22व्या 23व्या 24व्या वर्षी आज आपल्या कुटुंबाची कसलीच पर्वा न करता देशाच्या सीमेवरती आजही हातामध्ये बंदूक घेऊन उभे आहेत. एवढंच नाही तर वयाच्या 25व्या वर्षी शहीद सुद्धा होतात. 3-3 वर्षाचे लेकर आहेत त्यांच्या घरामध्ये, पण आपल्या लेकराची आतुरतेने वाट पाहतात माझे बाबा कधी येणार आहे. बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, लौटाओ पापा जल्दी घर, अब तुम हम सब के लिए. बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए. आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित करून टाकलं. भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद या सर्व वीर पुरुषांना आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित करून टाकलं. हा रोडगा वाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि आपलं हे शरीर या महाराष्ट्रासाठी समर्पित करून टाकलं. आजही छत्रपती शिवरायांचं आजही नाव घेतलं तर आजही रक्त सळसळ करतं. आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण ज्या दिवशी डोक्यामध्ये घेऊ त्या दिवशी खरी शिवजयंती साजरी होईल. नाही तर मोठा डीजेला शिवाजी महाराजांचा फोटो आणि शिवाजी महाराजांना गाणं बाई वाड्यावर या. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कधीच कुठल्या स्त्रीनं नृत्य केलं नाही. जगामध्ये 2च राजे झाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. या 2 राजासमोर कधीच कुठल्याही स्त्रीनं नृत्य केलं नाही. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला माईचा दर्जा देणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज 5 वर्षाची मुलगी या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही. मुलगी मला आहे सर, मुलगी तुम्हाला आहे. 5 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही. दिल्ली बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार प्रकरण, निर्भया बलात्कार प्रकरण, तुमच्या कर्जत तालुक्यातलं प्रकरण, कोपर्डी. 5 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही.
माझ्या समोर सर बसलेले, मी पण अडाणीने MSc माझंही शिक्षण झालेलं आहे म्हणून सांगतो, तुमची मुलगी आज शाळेत जाताना सुद्धा सुरक्षित नाही. शाळेचा ड्रायव्हर असेल, जो बस चालवणार आहे तिथं सुरक्षित नाही. क्लीनर आहे, किन्नर ज्याला आपण म्हणतो, तिथं सुरक्षित नाही. शाळेमध्ये गेलात, शिपाई असेल तिथं मुलगी सुरक्षित नाही. सर्वच लोक तसं नसतात. खूप काही लोक चांगले आहेत, पण काही लोकांमुळं काहींना बदनाम व्हावं लागलं. शाळेमध्ये यदा कदाचित शिक्षकाकडून सुद्धा तुमची मुलगी सुरक्षित नाही. म्हणून सगळ्या माझ्या माता माऊल्यांना माझी विनंती, तुमच्या घरात जे 5-5 वर्षाचे लेकरं आहेत, त्या आपल्या घरातल्या लेकराला गुड टच बॅड टच काय असतंय हे आताच आपल्या लेकराला शिकवा. विठ्ठला 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 विठ्ठला. आपलं हे शरीर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी समर्पित केलं. 14 तारखेला 14 फेब्रुवारीला छावा नावाचा चित्रपट संबंध महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला. खर तर या आठवड्यात मी 2दा रडलेलो आहे. छावा नावाचा चित्रपट पाहिला आणि धर्मवीर संभाजीराजांचं बलिदान मी त्यामध्ये पाहिलं. आतापर्यंत वाचलं होतं पण डोळ्याने पाहिलं नव्हतं. पण शेवटचे 40 मिनिटं कुठलाच माणूस आपला हुंदका रोखू शकत नाही. एवढा हाल अपेष्टा करून 42 दिवस धर्मवीर संभाजीराजांना हाल हाल करून मारलं. त्यावेळेस एकदा डोळ्यातून पाणी आलं आणि काल रात्री एकदा डोळ्यातून पाणी आलं. तोच महाराष्ट्र आहे माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तोच महाराष्ट्र आहे आईल्या देवींचा तो महाराष्ट्र आहे. असू द्या. विठ्ठला विठ्ठला आपलं हे शरीर आपल्या धर्मासाठी समर्पित केलं, पण आपला धर्म कधी बदलला नाही. म्हणून सगळ्या पुरुषांना माझी विनंती, कोरेगावच्या हिंदूचे 3 लक्षण आहेत. हिंदूचे किती लक्षण? 3. पहिलं, हिंदूला शेंडी असावी. आता कलियुग आहे त्याच्यामुळे शेंडी कोणी ठेवत नाही. 2, हिंदूला करदोडा असावा, तो आत कुणाला दिसत नाही. आणि हिंदूच्या कपाळाला गंध असावा. म्हणून काही काही माणसं आजही माझ्या समोर अशा आहेत की धर्मवीर संभाजीराजेंचा चित्रपट पहा, त्यांचा एकच आदर्श घ्या. 42 दिवस हाल हाल करून मारलं पण धर्म कधी बदलला नाही. म्हणून आपण हिंदू आहोत. फक्त एकच गोष्ट करा, सगळ्या महिलांनी टिकली सोडा आणि टिकला लावा आणि पुरुषांनी मोठा आपल्या कपाळाला गंध लावा, तेव्हाच आपण हिंदू समजू. लावा की गंध. काय झालं बरं? समजा तुमच्या कपाळाला गंध नाही आणि तुम्हाला शेंडी नाही, मग तुम्हाला काय समजायचं नेमकं? पुरावा कसा द्यायचा? बोला की, माझं काय चुकतंय का? आपण हिंदू आहोत याचा पुरावा काय? शेंडी आहे का आपल्याला? नाही. गंध आहे का कपाळाला? म्हणून सगळे माझे तरुण बांधव आहेत, उद्यापासून चांगला भला मोठा लट गंध लावायचा आणि महिला मंडळीने टिकली फेकून द्यायची तिकडे कोपऱ्यात आणि कुंकू लावायला सुरुवात करायची. लय मोठा नका लावू, पण छोटं का होईना पण कुंकू लावायला सुरुवात करा. कारण आपलं हे शरीर आपल्या धर्मासाठी समर्पित केलं. रोडगा वाहिन तुला. पुढचा महाराजांनी नवस केला. आता वेळ झालेली म्हणून 2.5 तास घेतो. आता 2.5 तास कळतात ना. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. महाराज म्हणतात माझा सासरा गावाला गेलेला आहे आणि त्या सासऱ्याला तिकडच खपवून टाक. आता सासरा कशाला म्हणतात? सासरा कशाला म्हणतात? तुम्ही विचार करतो मी पडतो, जागा बी चांगली येतो. जाऊ द्या. आज आपलं कीर्तन कोणाच्या भोवती फिरतंय? महिलांच्या. मग सासरा बघताना आपल्याला कोणाचा सासरा पाहावा लागेल? बोला की. हा, महिलांचा सासरा बघावा लागेल. कशाला म्हणतात सासरा? आपल्या
काय आपल्या तुमच्याकडे नवराच म्हणतात का? पण भागाभागात पद्धत वेगळी बोलायची. काही भागात नवऱ्याला नवरा म्हणतात, काही भागात बायकोला मिस्टर म्हणतात, काही भागात बायकोला कारभारी म्हणतात. बरोबर आहे का नाही? आणि काही काही भागात बायकोला वेगवेगळ्या नावाने हाक मारण्याची पद्धत आहे. काही भागात बायकोला कारभारीन म्हणतात, काही भागात लक्ष्मी म्हणतात, काही भागात ती म्हणतात, काही भागात बिऱ्हाड म्हणतात, काही भागात खटलं म्हणतात, काही भागात भांडवल म्हणतात. इंग्लिशमध्ये बायकोला मिशेष म्हणतात. काय म्हणतात? मला बरेच दिवस कळत नव्हते मिशेष म्हणजे एवढं विशेष काय असं. मग डिक्शनरी शब्द आढळला. मिस म्हणजे चूक करणे आणि सारख्या चुका करणे. इट इज कॉल्ड ॲज मिशेष. ते तुम्ही ओळखून घ्या. असे भागाभागात शब्द आहेत. आणि काही भागात बायकोला बारदाना म्हणतात. काय म्हणतात? बारदाना म्हणतात. आणि नवऱ्याला भंगार म्हणतात. भागाभागातले शब्द. विठाला विठाला. कशाला म्हणायचं? सासरा आपल्या मालकाच्या वडिलांना काय म्हणतात? महिला मंडळी, सासरा. अयो ऐका इकडे बघा आता. कशाला म्हणतात? सासरा आपल्या मालकाच्या वडिलांना सासरा असे म्हणतात. 7 वाजता त्याला चहा आणून दिला जातो तो माणूस सासरा. ज्याला घरामध्ये सर्वोच्च मान दिला जातो तो माणूस सासरा. त्याला मामा मामा म्हणलं जातं तो माणूस म्हणजे सासरा. 11 वाजता जेवण करण्याची इच्छा झाली, त्याला जेवण आणून दिलं जातं तो माणूस सासरा. 4 वाजता त्याला चहा पिण्याची इच्छा निर्माण झाली, त्याला सुंदर चहा बनवून दिला जातो तो माणूस म्हणजे सासरा. रात्री 8 वाजता व्यवस्थित त्याच्या अंथरूण पांघरून टाकून दिलं जातं तो माणूस म्हणजे सासरा. त्याचे कपडे, त्याचं धोतर, त्याची टोपी व्यवस्थित धुतली जाते तो माणूस म्हणजे सासरा. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे का? हो बरोबर आहे. थोबड खेळ करायला लागले. सगळं याच्या उलट आहे. काय आहे सगळं? आज आत्ता कीर्तनात 50% सासरे असे आहेत की त्यांच्या घरात ती सून त्यांचे आज कपडे धुत नाही. मला काही नावं माहित नाहीत कोणाची, पण वस्तुस्थिती सांगतो. 50% सासा अशा आहेत कीर्तनात की आज आत्ता आपल्या कीर्तनात त्यांना नातू हात लावायचा अधिकार नाही आपल्या नातवाला. बरोबर आहे? ज्या कीर्तनातल्या सुना आहेत माझ्या बहिणीसारख्या तुम्ही, घरातल्या सासऱ्याला जरा चांगलं बोला. ह्या 2 वर्षात ह्यांची बोलण्याची भाषाच बदलली. सासऱ्याने म्हणलं पाणी दे, द्या ना हातात, काय अडचण आहे. सुन म्हणली डांगऱ्या तुझे हात फुटले काय. हे बघा, तुमच्या वडिलांसमान तुमचा सासरा आहे. प्रचंड कष्ट त्याने केलेले आहेत. ज्या ज्या सुना आजपासून आपल्या सासऱ्याला, सुनाला, सासूला चांगलं बोलणार नाहीत, पुढच्या वर्षीच्या सप्त्यात तुम्हाला दिसणार नाहीत. त्या दिसत्यान पण सासा म्हणतात बाई लई चांगला महाराज बाई. येऊ विष्णू महाराज परदेशी सर लई चांगला महाराज आहे, कुठून आणला बाई. सासरा म्हणजे अहंकार. नाथ महाराजांनी रूपक वापरलं. सासरा म्हणजे अहंकार. आणि कीर्तनात बसलेल्या प्रत्येक माणसाला झालाय, कोणाला कशाचा, कोणाला कशाचा. सगळ्यात गर्व झालाय अगोदर संपत्तीचा. महाराज कोरेगावात नंबर 1 बंगला बरं का आपला. कर्जतला बी आहे, नगरला 2-4 फ्लॅट आहेत, मुंबईत मंत्रालयाच्या समोरच बिल्डिंग आहे आपली. अहंकार. कोणाला नीट बोलत नाही, कोणाला ताकदीचा, कोणाला सौंदर्याचा, कोणाला सौंदर्याचा, कोणाला भावकीचा.
भावकी जर एवढी आपल्या पाठीमागं गलधर कंपनी, एवढी जर सगळे भाव जर भिडले ना गावात, कोणाचं काही चालत नाही. काही गर्व करू नका. चांगल्याने गर्व केला. हिरण्यकशिपूने गर्व केला, रावणाने गर्व केला. म्हणे ज्याची संपदा ये वारी, सांगते कवारी गेली नाही, सांगते कवारी गेली नाही, सांगते कवारी गेली नाही. दुःख म्हणे संपदा ये वारी, सांगते कवारी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. रावणाचा गर्व गेला, हिरण्यकशिपूचा गेला, दुर्योधनाचा गेला, शिशुपालाचा गर्व गेला. तुम्ही तर फार एक सर्वसामान्य आहात, म्हणून गर्व करायचा नाही. या चेहऱ्यावर काय गर्व करता? आज आमचे कीर्तन झाल्यावर जे लोक शिल्पी घेतात, आणखीन 50 वर्षांनी शिल्पी घेते का आमची? मान हालायला लागल्या. आता लेकराला काळजाळाचा टिपका लावतात. कोणी म्हणतं इकडे द्या मावशी, पोरग इकडे द्या, पप्पी घेऊन द्या तिची. 90 वर्षाचं झाले कोणी म्हणतं का अहो बाबा इकडे बरं? म्हणतं कोणी असं? नाही. सौंदर्याचं गर्व. हे शरीर आज एवढं चांगलं दिसतंय, पण हा चेहरा एक दिवशी भेसूर दिसतो, उदबत्याचा वास नाकात घुसतो. आणि ह्या शरीराला जे नावाने हाक मारतात का, याला बॉडी म्हणतात. काय म्हणतात? बॉडी. आणि भिंतीला टिकून बसवतात बॉडीला. या नाकामध्ये कापसाचे बोळे घालतात याच बॉडीमध्ये, की ज्याचे लोक सेल्फी काढीत होते. तोंडामध्ये तुळशीचं पान घालतात आणि भिंतीला टिकून बसवतात. दोन्ही कोण दोन गज रवतात आणि लांब रुमालानं त्याला असं बांधून ठेवतात. हाय काय तुम्हाला माझं धाकणं, तुम्हाला जेवायचं तर नाही. हे गेल्यावर येत जेवायचं कसं होईल असं तुमच्या डोक्यात. आणि मग समोर ज्या चेहऱ्याला एवढं मेकअप चालू होतं ना, लग्नामध्ये असे फुलं उधळीत होते, त्याला फुलं बुट घालायला 1 जण, मेकअप करायला 2-4 जण, आणि तो चेहरा भेसूर दिसतो असा. आणि महिला मंडळी त्याला वारं घालतात असे. आणि वारं घालताना म्हणतात आता तुम्ही बोला ना. काय म्हणतात? आता तुम्ही. आणि समजा तो बोलला तर राहते का त्या रूम मध्ये, पळत्या सगळ्या घराच्या बाहेर. काय गर्व करतोय शरीराचा, जो प्रत्येक माणसाला झालाय गर्व. महाराज म्हणतात हा गर्व सोडून द्या, सोडून दे अभिमान भल्या मानसा. 100 वर्षाचं आपलं आयुष्य. आपण या मृत्यू लोकातले पाहुणेत. चढता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, तू यहाँ मुसाफिर है बेकरार पानी है, 4 दिन की तेरी महिमा तेरी जिंदगानी है. आधी सोच ले या फिर भी ये कर ले मौका, हाथ तेरे आएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढलता ही ढल जाएगा, ढलता ही ढल जाएगा. गर्व करायचं नाही. सासरा म्हणजे अहंकार. नंतर महाराजांनी सांगितलं हा जो सासरा आहे, सासरा म्हणजे कोण? अहंकार. सासरा माझा गावी गेला. या अहंकाराला एक काम कर, तिकडच खपवी त्याला. नंतर महाराज म्हणतात सासू माझी जाच करती. सासू आपल्या मालकाची आई, तिचं नाव सासू. मग अशी सोनाचं सांगितलं तुमच्या लई खसखस विकली आहे का नाही सासा हो. पण हे बी काय कमी आहेत का? हे आगे मोहळ सासू म्हणजे
हे बघा ज्या ज्या सासा आहेत ना आपल्या कीर्तनात, 18 वर्ष बापानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे लेख सांभाळली. आजवर होती आमची, आता झाली तुमची असं म्हटलं. कॉलेजला जात होती, लग्न करून दिलं, कधी शेण उचललं नाही, कॉलेज जात होती, काहीच केलं नाही. पण तुमच्या घरी कांदे काढले, म्हशीच्या धारा काढल्या, शेतातलं काम केलं, आणि तुम्ही फ्रीजच नाही दिला, कूलरच नाही दिलं, होंडाच नाही दिला. अरे तुझ्या कठाळ्याला कोणी देत होतं का? हा, देत होतं तुझ्या कठाळ्याला कोणी? ज्या ज्या सासा उद्यापासून आपल्या सुनाला चांगलं बोलणार नाहीत, अगं सुना हो टाळ्या वाजा ना आता, सुन्या हो, हा सुना वाजा टाळ्या. सुन म्हणेन मी टाळ्या वाजी, पण घरी गेल्या गेल्या म्हातारी मंडळ धरीन महाराज. सासू म्हणजे कल्पना. सासू म्हणजे काय? म्हणून नाथ महाराजांचा एक अभंग आहे, कल्पनेची सासूईचा बहु तसे जाचू, सर्व धर्म सोडून बाई चला हरिपाशी. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला लव लावू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला लव लावू, केला लव लावू, केला लव लावू. सासू म्हणजे कल्पना, ननंद म्हणजे इच्छा, कार्ट म्हणजे मोह. आलं ध्यानात? सासू म्हणजे कल्पना, ननंद म्हणजे इच्छा, कार्ट म्हणजे मोह, आणि जाऊ म्हणजे वासना. जाऊ म्हणजे वासना. आज एवढे जे प्रकरण झाले हे फक्त वासनेमुळं. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. महाराज म्हणतात जाऊ म्हणजे वासना. एक काम करा, बोडकीच कर ग तिला. बोडकीच म्हणजे मुळा सगट नाही ना या वासनेचा करून टाक. आणि नंतर महाराजांनी तर पार जहाल भूमिका घेतली, दादुल्या मारून आहुती देईन. दादुल्या म्हणजे नवरा, नवरा म्हणजे काम. यडका मदन तो केवळ पंचानन, यडका मदन तो केवळ पंचानन, एका मदन केवळ पंचानन. इंद्र पळली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा ना. महाराज म्हणतात हा यडका जो काम एक काम करा याची सुद्धा आहुती देते, आणि एका जनार्दनी सगळेच मरू दे. एका जनार्दनी सगळेच मरू दे, एका जनार्दनी सगळेच मरू दे. एका जनार्दनी एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला. एका जनार्दनी, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला. एवढ्या चांगल्या सप्त्यामध्ये हे मरू दे ते मरू दे चांगलं म्हणणं नाही, पण कोण मरू दे? सासरा म्हणजे गेले का विसरून? सासरा म्हणजे अहंकार जाऊ दे, सासू म्हणजे कल्पना जाऊ दे, जाऊ म्हणजे वासना जाऊ दे, ननंद म्हणजे इच्छा जाऊ दे, कार्ट म्हणजे मोह जाऊ दे, नवरा म्हणजे काम जाऊ दे. आणि महाराज म्हणतात एकदा हे सगळे गेले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घरते, काम नाही काम नाही
झालो पायी रिकामा विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाये Kumar